राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना मंजूर केली आहे. विधान परिषद निवडणूक संपताच ही योजना जाहीर करण्यात येईल. महायुती सरकार 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे 2 लाखाचे कर्ज माफ करणार आहे. पण महाविकास आघाडीने राबविलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. तर जाचक अटीविरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे. शेतकरी संघटनांनी आणि विरोधकांनी ही फसवी कर्जमाफी असल्याचा आरोप केला आहे. तर आता आमदार रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे. त्यांनी पंढरपूर येथून आंदोलनाची हाक दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी सरसकट कर्जमाफीची आंदोलनाची हाक दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सरकारकडून कर्जमाफीसाठी लादण्यात आलेल्या अटी आणि शर्तीवर आक्षेप घेतला आहे. गेल्या 3-4 वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा होती, परंतु सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तीमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला. सरकारने कर्जमाफी योजनेतील या जाचक अटी शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह सर्व महामानवाच्या प्रेरणेने विठुरायाच्या पंढरीत 12 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा हा लढा आहे. सर्वांनी शक्य त्या पद्धतीने या लढ्याला सहकार्य करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा, ही विनंती. आंदोलनासाठी आठवड्याचा वेळ आहे, तोपर्यंत सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल ही अपेक्षा आहे, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. तर ही कर्ज वसुली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना कर्ज वसुली नकोय तर कर्जमाफी हवी असल्याचे ट्विट त्यांनी केले. 2019 मध्ये 32,29,000 शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेतली होती. त्यांचे कर्ज जर थकीत असेल तर त्यांना केवळ 50,000 रुपयाच्या मर्यादित कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50,000 रुपये देण्यात येणार आहे. त्यांनाही किमान 2 वर्ष नियमित कर्जदार असणे ही अट आहे. परिणामी यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 12,71,000 शेतकऱ्यांना केवळ 50,000ची मदत मिळणार आहे. या योजनेचा राज्यातील केवळ 16,48,000 शेतकऱ्यांनाच लाभ होईल, असा दावा करण्यात येत आहे. विरोधकांनी या जाचक अटीवर टीकेची झोड उठवली आहे. तर आमदार रोहित पवार यांनी 12 जूनपासून बेमुदत अन्नत्यागाचा इशारा दिला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.